पुढची बातमी बघूयात। बातमी आहे धाराशिवमधून। धाराशिवमध्ये नवीन वर्षाची सुरुवात तहसीलदार आणि कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनानं झालेली आहे। उपजिल्हाधिकारी संजय कुमार ढवळे यांनी दप्तर तपासणीच्या नावाखाली अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप तहसीलदार डॉक्टर मृणाल जाधव आणि कर्मचाऱ्यांनी केलाय। या विरोधामध्ये मंगळवारी त्यांनी सुरू केलेल्या काम बंद आंदोलनाला जिल्हाभरामधल्या तहसीलदारांनी पाठिंबा दिलाय। आज या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे आणि त्यामुळे नव्या वर्षाच्या तहसीलमध्ये नागरिकांचा खोळंबा झालाय। दरम्यान जिल्हाधिकारी सचिन ओंबासे आज आंदोलकांसोबत चर्चा करणार आहेत। नेमका काही तोडगा निघतो का याकडे सुद्धा आता लक्ष लागलेलं आहे। म्हणजे कर्मचाऱ्यांना माझं आव्हान आहे, काही विषय नाही, फक्त आपण चांगल्याच पद्धतीने काम करतोय, चांगल्या पद्धतीने काम करूयात। फक्त जो कोणी भ्रष्ट असेल ना त्याला पाठीशी घालण्यासाठी किंवा तो त्याच्या पदाचा उपयोग स्वतःच ढाल म्हणून इतरांना करत असेल तर ते होऊ देऊ नका। म्हणजे भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्यासाठी आपण नाही आहोत, आपण भ्रष्टाचार उकरून फेकण्यासाठी आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।